अहो एवढं नका झोंबून घेऊ, अहो एवढं झोंबून नका घेऊ, अहो एवढं झोंबून घेऊ नका. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर, सन्माननीय सदस्य थांब तुमच्या नेत्यांनी तर जाहीर केलं होतं ना की आम्हाला बजेट समजत नाही, हे जाहीर सांगितलं होतं, कळलं की नाही? चला ठीक. त्यामुळे ज्या विषयावर आपल्याला समजत नाही त्या विषयावर नाही बोललात तर सदनाचा वेळ वाचेल, एवढंच सांगतो. नाही प्रमाणे असे मोठमोठ्या शब्दांचा वापर करायचा आणि मागे 200 लोक आहेतच बाक वाजवायला. कळलं नाही कळलं तरी क्या बाते करून जोर जोरात हे करायचं. पण माझं त्यामुळे आपले विचार मांडतायत. खरं तर त्यांची पहिलीच टर्म आहे, ठीक आहे, त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करायची आहे ती त्यांना करू द्या, पण संसदीय याच्या भाषेमध्ये त्यांनी टीका केली पाहिजे. क्वांटम कॉम्प्युटर म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, सत्ताधारी पक्षाला कळलं नाही कळलं. आता असं बोलणं बरोबर नाहीये. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी सुरू केलंय, मी त्यांच्याकडे बघतच नव्हतो. कसं आहे माहितीये का, मी जर असं म्हणालो की त्यांना कळत नव्हतं तर ते त्यांनी सुद्धा सांगितलंय की मला कळत नाही, मग ते पण आपण काढून टाकावं, ठीक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एवढी मोठी संख्या असताना, एवढी ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी असताना पहिल्या 10-15 सेकंदात एवढं झोंबलं जाऊ नये. थोडं मन मोठं करावं, ऐकायची थोडी सवय करावी, बरं होईल, एवढंच माझं मत आहे. ठीक आहे, मी पहिल्यांदाच बोलतोय, पहिलीच टर्म आहे, हरकत नाही. तुमची तर अनेक वेळा टर्म झाले तरी एवढं का झोंबलं? चला मागण्यावर बोला, बाकीचं विषय. अध्यक्ष महोदय, मला जो काही हे जे काही बजेट कळलं त्या बजेटमध्ये 2018 साली 19 साली जे काही 4 लाख कोटीचं कर्ज आपल्या या महाराष्ट्रावर होतं, या वर्षी ते वाढून 11 लाख कोटीवर झालेलं. याचा एकच गोष्ट मला तरी याच्यातनं कळली, त्यावर आता वेगवेगळ्या स्टॅटिस्टिक्सची मांडणी ही मुख्यमंत्री महोदयांनी केली, पण GDP पर कॅपिटाबद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत. ठीक आहे अध्यक्ष महोदय, आजची ही जी चर्चा आहे ही नगरविकास, गृहनिर्माण या सगळ्या विभागावर आहे. आणि म्हणून मी ज्या शहरातनं निवडून येतो त्या मुंबई शहरावर नक्की या बजेटमध्ये काय मिळालं हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. आज मुंबई 3.0, मुंबई 4.0 अशा मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मुंबई 3.0 साठी काही निधी देण्यात आला, मुंबई 4.0 मध्ये आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू सांगण्यात आलं. पण माझ्या मनामध्ये हा मूळ प्रश्न आहे की मुंबई 1.0चं काय, मूळ मुंबईचं काय? मूळ मुंबईबद्दल काही सांगण्यात होत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आजची मुंबईची परिस्थिती काय आहे आणि आत्ताच्या मुंबईचा जो सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे ती म्हणजे बिघडलेला AQI, बिघडलेलं हवामान. या संदर्भात या संपूर्ण बजेटमध्ये आपण कुठल्या उपाययोजना करणार आहोत याबद्दल काही उल्लेख नाही. अध्यक्ष महोदय, मी वारंवार, हे आज 3रं अधिवेशन आहे, जेव्हा जेव्हा मला बोलायची संधी मिळते मी शासनाला आपल्यामार्फत विनंती करतो की AQI आणि ढासळलेलं जे काही हवामान आहे या संदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, पण ते होताना दिसत नाही. हे मला खेदजनक सांगावं असं वाटतं. आज अध्यक्ष महोदय, परिस्थिती अशी आहे की 100 मीटर समोरचं सुद्धा दिसत नाही. म्हातारे लोक असतील, लहान मुलं असतील, यांना दररोज ब्रॉन्कायटिस, अस्थमा, वेगवेगळे व्हायरल आजार हे होत आहेत, त्यावर शासन कुठेही गंभीर नाही. हे मला वाटतं एक अतिशय खेदजनक बाब आहे. आज अध्यक्ष महोदय, मुंबईला आपण $1 ट्रिलियन किंवा महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या आपण गोष्टी करतोय, आनंदाचं आहे, झालं सुद्धा पाहिजे. शेवटी राज्याचा विकास झाला पाहिजे. मुंबई ही केंद्राची आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि असं असताना सुद्धा आज सामान्य मुंबईकरांना 24 तास चांगलं पिण्याचं पाणी मिळू नाही शकत, ह्याच्याहून मोठी शोकांतिका असू शकत नाही. अध्यक्ष महोदय, जर आपण साधं मुंबईकरांना पाणी देऊ नाही शकलो तर मग आपण मोठ्या मोठ्या घोषणा करून उपयोग काय? अध्यक्ष महोदय, या संपूर्ण बजेटमध्ये गारगाईच्या धरणाबद्दल सांगण्यात आलं. अध्यक्ष महोदय, जेव्हा आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आदित्यजी ठाकरे इकडे उपस्थित आहेत, त्यांनी त्या संपूर्ण विषयामध्ये पुढाकार घेतलेला. मला जे काही त्यातली थोडीफार माहिती आहे, हे गारगाईचं धरण कधी होईल, त्याला किती वेळ लागेल, त्याचा खर्च किती, आणि हे सगळं केल्यानंतर दररोज आपल्याला काहीतरी 4000 MLD पाणी एवढंच मिळणार आहे, 400 MLD. याच्या व्यतिरिक्त याच्या 400च म्हणालो, एवढंच तुमच्यासाठी 40 अधिक तुम्ही म्हणालात म्हणून. आणि म्हणून त्याच्या उलट
महाविकास आघाडीचं सरकार असताना एक अतिशय मुंबईसाठी चांगला असलेला प्रोजेक्ट तो म्हणजे डिसॅलिनेशनचा प्रोजेक्ट, ज्याच्याकरता जमीन सुद्धा ही मनोरीमध्ये आयडेंटिफाय केली गेली होती, ज्याच्याकरता वारंवार मोदी सरकार ज्या सौर ऊर्जेचा वर भर देतो त्या सौर ऊर्जेचा वापर होणार होता, ज्याचा खर्च प्रचंड प्रमाणात कमी होता, तो प्रकल्प व्हावा याकरता आमची ही इच्छा होती. पण दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आणि डिसॅलचं प्रोजेक्ट बाजूला टाकण्यात आलं आणि केवळ ओव्हर अँड अबाव एस्टिमेट केलेलं ते गारगाईचं प्रकल्प राबवण्याचा हा का अट्ट असेल हे मला काही कळत नाही. अध्यक्ष महोदय, पिण्याचं पाणी नाही, हवामान दिसत नाही. अध्यक्ष महोदय, सामान्य मुंबईकरांना आज फुटपाथ सुद्धा चालेला नाही, कुठेही चालायची जागा नाही. अध्यक्ष महोदय, कॉन्क्रीटच्या रस्त्यांबद्दल इकडे सांगण्यात आलं. खरं तर 2022ला जेव्हापासून सत्ता बदल झाला त्या वेळापासून आम्ही ऐकतोय की 1 वर्ष द्या, संपूर्ण मुंबईचे रस्ते आम्ही कॉन्क्रीटचे करून टाकू. 2022 नंतर आज 2026 आलं, 4 वर्ष झाली, अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे. माझ्या पूर्वी उदय सामंत साहेब बोलत असताना त्यांनी उत्तरात सांगितलं पहिल्या टप्प्यामध्ये केवळ 60% काम झालेलं आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे, पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा जे कॉन्क्रीटचे रस्ते बनवले ते आपल्याला परत एकदा खोदायला लागत आहेत, कारण रस्ते बनवत असताना त्याच्या खाली पाण्याच्या पाईपलाईन डॅमेज झालेले आहेत. अध्यक्ष महोदय, या कामामध्ये भ्रष्टाचार झालाय हे वारंवार विरोधी पक्ष म्हणून आम्ही ओरडतोच. पण 2 दिवसापूर्वी कुठे निघाले वाटतं, बाहेर गेले, सन्माननीय सदस्य योगेश सागर साहेब यांनी याच सभागृहात सांगितलं की कॉन्क्रीटच्या रस्त्यांच्या कामामध्ये M40च्या ऐवजी M20चा वापर केला जातोय. खरं म्हणजे ते असते तर त्यांनी दुसरा देखील दिला असता, कारण त्यांचं जे वक्तव्य आहे. मग यामध्ये आपण चौकशी करणार का याबद्दल सुद्धा काही सांगण्यात आलं. अध्यक्ष महोदय, आज संपूर्ण देशभरातनं लोक मुंबईमध्ये हे हॉस्पिटलचा वापर करायला येतात, पण आज मुंबईच्या हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे? तुम्ही कधी गेला तर 7-7 दिवस साधी खाट मिळत नाही, मिळाली तर चांगली अनेक वेळा ट्रीटमेंट मिळत नाहीत, मशीन चालत नाहीत. अहो, माझ्या मतदारसंघातल्या एका हॉस्पिटलमध्ये तर पॅथॉलॉजीचे वेगवेगळे रिपोर्ट करायला जो तुमचा टेक्निशियन होता ना, तोच 3 वर्ष काम करत होता. शेवटी त्याच्यावर आणि त्या डीनवर कारवाई करायला लागली. हे मुंबईच्या वांद्र्यामध्ये जर परिस्थिती असेल तर संपूर्ण महाराष्ट्रभरात काय, याबद्दल बजेटमध्ये काय करण्यात येणार हे सुद्धा सांगण्यात आलं.